अक्षरशः मला वेड लागायची पाळी आली. आता थर्ड डे आहे, थर्ड नाईट की मला झोप नाही मिळाली. तसं 5:30 वाजताच माझी झोपमोड झालेली. मी रूममध्ये आली, अंघोळ वगैरे केली, बॅग अनपॅक केली आणि सगळं केलं आणि आय थिंक अराउंड 2:30ला मी झोपायला गेली. 5:30 वाजता माझी झोपमोड झाली. मग मध्ये-मध्ये झोप येत होती, मध्ये-मध्ये जागी होती, एकदम गाढ झोप नाही आली आणि 9:30 वाजता पूर्ण ना मला पहिले वाटलं भूकंप आला. एवढ्या जोरात म्युझिक लाईक पिलोमधून फील होत होतं. पूर्ण ब्रेन व्हायब्रेट व्हायला लागलं, त्या लेवलचं म्युझिक. इकडे चालू आहे पार्टी, होली पार्टी. आणि जे स्टाफ आहेत हॉटेलचे त्यांना ऑब्व्हियसली माहिती आहे इव्हेंट होणार आहे. तर ते ऑपोजिट जे इथून दूर आहे, ऑपोजिट साईडला जे रूम्स आहेत त्याच्यातला रूम आम्हाला देऊ शकले असते. आता ते बघतात ते 1-2 वाजता हा क्रू चेक इन करतो आहे, तर ऑब्व्हियसली त्यांना झोपायचं असेल. 8-9 वाजता तर ते ऑब्व्हियसली उठणार नाही. तरी त्यांनी आम्हाला या साईडचा रूम दिला. मग मी मेल पण पाठवला, पण आय नो काहीच नाही होणार आहे त्याच्यावर. तर आता मी ते सँडविच एक ऑर्डर केलं. ते पण इन रूम अलाउड नाही आहे. पण मग खूप काय काय बोलल्यावर एक सँडविच मिळालं आणि फ्रूट प्लॅटर. तर ते मी खाल्लं आता आणि एक कॉफी प्यायली आहे फक्त आतापर्यंत. पण प्रचंड हेडेक होत आहे मला. म्हणजे माझं ना असे नसा लिटरली अशा ताणल्या गेल्या डोक्याच्या. आणि माझं तेच पल्स रेट ॲपल वॉचमध्ये ती पल्स रेट चेक करू शकतो. इट्स नॉट ॲक्युरेट, पण ती 132 दिसत होती. तर असं एकदम हे झालं आहे ना. आणि आता 2 वाजता चेकआउट करायचं आहे. 4ची फ्लाईट आहे. खूप लांब आहे दिवस. रात्री 12-1 वाजताची लँडिंग आहे.